काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर सध्या आमच्या सोबत आहे। मोहसिन जी, आता आपण जिथे उभे आहेत ते टिपू सुलतान मार्ग आहे। 2001 मध्ये तुम्ही या मार्गाच्या नामकरणासाठी टिपू सुलतान नावाचा प्रस्ताव घेऊन गेले होता। त्यावेळी कोण कोण नगरसेवक होते आणि काय प्रोसेस होता, काय सांगणार? मग स्थानिक नगरसेवक असताना स्थानिक लोकांनी म्हणजे सर्व समुदायाचे लोक आहेत आणि विशेष करून या भागात मूळ कर्नाटकाचा लोक जास्त आहे आजूबाजूला। त्यांनी एक मागणी केली आमच्याबरोबर, आम्ही एक प्रस्ताव सादर केला सभागृह आधी DMC मीटिंग, आता प्रभाग समिती तेव्हा DMC मीटिंग होतं, तर DMC मीटिंगला मी प्रपोजल पुटअप केले। तेव्हा प्रपोजल पुटअप केले ते पश्चिम विभागात बहुमत शिवसेना BJPचेच होतं तेव्हा पण, आणि त्याच्यानंतर पास होऊन वेगळे कमिटी, एखादा कमिटी वक्स कमिटीला जातो आहे, तिकडे सुद्धा मेजॉरिटीला शिवसेना BJP होती। त्याच्यानंतर सभागृहाला गेलं, तिथे सुद्धा मेजॉरिटी शिवसेना BJPचंच मेजॉरिटी होती। मग कुणी काही विरोध केलं नाही आणि आवर्जून मला बोलावे लागेल, गोपाल शेट्टी साहेबांनाच अनुमोदन आहे मला वाटतं ते सभागृहात जेव्हा प्रस्ताव मांडले तेव्हा। मग हा सर्व कमिटी पार करून कुणाचाही काही विरोध नव्हता। आता का विरोध करतोय हे मला कळत नाही। तेव्हा कुणाचं एकमताने सर्व पास झालं। आम्ही प्रस्ताव विरोधी पक्षात असतानाही प्रस्ताव सादर केले, मग सत्ता पक्षात असलेला एकही नगरसेवकाने विरोध केला नाही आणि एकमताने सर्वमताने ते मुंबई महानगरपालिकेने 2001ला पास केलेलं ते या सडकचं नाव आहे, रोडचं नाव आहे। काय वाटतं आता जे राजकारण सुरू आहे या रोडच्या नावावर, टिपू सुलतानच्या नावावर, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे भाजपची भूमिकावर आणि काँग्रेस? हे आम्हाला कळत नाही, हा डबल भूमिका भाजपाचा आहे। तुम्ही कर्नाटकला बघितला, भाजपाच्या कार्यकाळात शेट्टार तिथला चीफ मिनिस्टर होते, त्यांनी सादर केले टिपू सुलतानचा जयंती सादर केले BJPचा प्राईम चीफ मिनिस्टर असताना। येदुरप्पा BJPचा होते चीफ मिनिस्टर, त्याने सुद्धा जयंती सादर केली, तेव्हा काही कुठलाही ऑब्जेक्शन नव्हता। मग कधी काय ऑब्जेक्शन घेता BJPवाला, काय ह्याच्या हिशोबाने तो ऑब्जेक्शन घेता आपल्याला कळत नाही। मग काय एक महापुरुष आहे, ठीक आहे महापुरुष आहे, तुम्ही काय हिस्टोरियन आहे का? कुठला हिस्टोरियन आहे? तुम्हाला काही इतिहासचा काही माहिती आहेत का? फक्त म्हणजे विरोध करायचं आहे का, मुस्लिम नाम असलं ते विरोध करायचं आहे, मग हे बरोबर नाही आहे। ठीक आहे, एक महापुरुष आहेत, त्याच्या कार्यकाळात काय झालं काय नाही झालं वेगळा विषय। आणि तुम्ही जर बघितलं टिपू सुलतानबरोबर मला वाटतं 10 पैकी 4 किंवा 5 मिनिस्टर त्याच्याबरोबर, आणि प्राईम मिनिस्टर ते हिंदू होते, ते कोण मुस्लिम नव्हते। तिकडे पूर्णय्या कोण होते? प्राईम मिनिस्टर होते टिपू सुलतानबरोबर। एक राव म्हणून होते, ते पोस्टल आणि होम त्याच्याबरोबर होतं। आणि भरपूर असा बोलायला गेलं तरी 4-5 मिनिस्टर ते हिंदू होते। तसेच बघायला गेलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेतो, महाराजाबरोबर कोण कोण पठाण होतं त्याच्याबरोबर, सिद्धी म्हणजे अरब फायटर, पठाण फायटर हे महाराज बरोबर होते। मग तेव्हा कुठलाही काय ऑब्जेक्शन नाही, भाजपा आला तरी ऑब्जेक्शन सुरू होतं, ते काहीतरी एक मांडायचं आहे आणि द्वेष कशा काय पसरायचं आहे, लोकांमध्ये हिंदू मुस्लिमचा भेदभाव करायचा, ह्या सोडून वगळता कुठलाही काम त्याच्याकडे नाही आहे। बांगलादेशी म्हणायचं, आता नवीन महापौर मॅडम आले, बांगलादेशनं बाहेर काढणं, बांगलादेशी किंवा बंगालचा माणूस मुंबईला फुटपाथवर कुठे म्हणा, बांगलादेश जाऊ द्या, बंगालचा माणूस कुठे आहे? बहुतेक म्हणजे ते गोरगरीब बिहारचा उत्तर प्रदेशचा लोक आहे। मग तुम्ही बंगालच्या नावावर उत्तर प्रदेशच्या लोकांना, बिहारच्या लोकांना त्याच्यावर कारवाई करणार का? आणि कारवाई करण्याचं काम महापौरचं आहे का? मुख्यमंत्रीचं काम आहे। मग दिशाभूल कशा काय करतात? मुंबईतल्या लोकांना कशाही दिशाभूल करायचं आहे, कसंही काही मांडायचं आहे, काही विषय मांडायचं, तुमचा विषय नसला तरी मांडायचं, थेट कसे काय निर्माण करायचे दोन समाजामध्ये? एकच काम राहिलं मुंबईच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्र विकासासाठी, कुठलाही मुद्दा शिल्लक नाही तुमच्याकडे, फक्त थेट निर्माण करायचं आहे आणि राजकारण करायचं आहे। हा मुद्द्यावरूनच हे मुद्दा काढलं। मग हे मुद्दा म्हणजे काढायची गरजच नाही, डेव्हलपमेंटबद्दल बोला, हे सर्व मुद्दा जाऊ द्या, फार जुनी गोष्ट आहे, कोण 300 वर्षात जुनी आहे, कोण 500 वर्षाची जुनी आहे, त्याच्यावर आता वेळ घालायचे काही उपयोग नाही असं मला वाटतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव